हॅलो सर, नमस्कार. आज आपण बघणार आहोत आपल्या बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये लिकर किंवा वाईन शॉपसाठी सॉफ्टवेअरचा डेमो किंवा तुमची बिअर शॉपी असेल, ओके, आणि रिटेल, होलसेल कोणत्याही प्रकारचा तुमचा बिझनेस असेल, वाईन शॉप, लिकर शॉप, ओके. तर त्यासाठी तुम्ही हे जे सॉफ्टवेअरचा हा जो व्हिडिओ आहे, हा तुमच्यासाठीच आहे. ओके, हा नक्की बघा. ह्याच्यामध्ये काय-काय ऑप्शन आहेत, कसं यूज केलं जातं, ओके, ए टू झेड याची तुम्हाला माहिती भेटेल. ओके, आणि एकदम सोपं आणि युजर फ्रेंडली हे सॉफ्टवेअर आहे. ओके, बिलिंगसाठी तुम्ही QoSला जायचं, पॉजला, ओके, आणि इथे न्यू बटनला क्लिक करायचं फक्त. ओके, ही आपली POSची विंडो येते बघा सर. एकदम सोपं आणि एकदम इझी सॉफ्टवेअर आहे सर. वापरण्यास एकदम सोपं आहे. तुम्ही फक्त तुमचे प्रॉडक्ट आहे ते बारकोड स्कॅनरनं स्कॅन करायचे सर. बॉटल जेवढी असेल तेवढे. ओके, मी आता एक प्रॉडक्ट स्कॅन केलं बघा सर. इथे क्वांटिटी ऑटोमॅटिक तुमची ॲड होत गेली. रेट पण तुमचा ऑटोमॅटिक पडत जाईल. ओके. फक्त तुम्ही प्रॉडक्ट स्कॅन करायचे. जेवढे तुमचे बॉटल्स आहेत तेवढं फक्त QR कोडनं बारकोड स्कॅनरनं स्कॅन करायचे. प्रॉडक्ट ऑटोमॅटिक लोड होत जाईल. ओके. हे एकदम ईझी आणि युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर बनवलंय. आम्ही जेवढे ज्यांचे लिकर शॉप असतात, वाईन स्टोअर असतो किंवा बिअर शॉपी असते, त्यांच्यासाठी इझी, फास्ट आणि फटाफट बिलिंग व्हावं यासाठी युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आम्ही बनवलेलं आहे सर. ओके, याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट तुमचा प्रॉडक्ट वाईज तुम्ही स्टॉक मेंटेन करू शकता. ओके, याच्यामध्ये ब्रँड वाईज तुम्ही तुमचा स्टॉक वगैरे मेंटेन करू शकता. ओके, इथे आता आपण हे बिल बनवलंय बघा. ह्याच्यामध्ये सर तुम्हाला एखादा सपोज प्रॉडक्ट नको असेल, तर तुम्ही सिंगल क्लिकवर इथे सिलेक्ट करून तो प्रॉडक्ट कॅन्सल करू शकता. काही कारणास्तव कस्टमर तुम्हाला कस्टमर घेतो आणि प्रॉडक्ट नको म्हणतो. त्यावेळी काय करायचं, ती बॉटल सिलेक्ट करायची आणि डिलीट बटन दाबलात की प्रॉडक्ट तो निघून जातो. ओके, आणि सपोज काही कारणास्तव सपोज क्वांटिटी आपण जास्त टाकल्या असेल किंवा कस्टमरने क्वांटिटी जास्त 4 घेतल्या, ते कमी करायचं. सिंगल क्लिकवर इथे तुम्ही डबल क्लिक करायचं. इथे क्वांटिटी किती 1 पाहिजे तर 1 करायचं बस. एंटर मारू द्यायचं, की तुम्ही इथे क्वांटिटी वगैरे पण कमी जास्त करू शकता. ओके, आता हे बिल आपलं इथे बघा सर. हे टोटल बिल ₹5,895 बिल झालंय. सपोज कोणाला डिस्काउंट द्यायचं असेल, सपोज हे राउंड अपमध्ये तुम्हाला सपोज ₹5 लेस करायचे, मग इथे तुम्ही लेस करू पण शकता सर, डिस्काउंट पण देऊ शकता. राउंड अपमध्ये 5,890 बिल झालंय. ओके सर, हे आपली असे बिलिंग विंडो आहे. एकदम इझी आणि सोपी बिलिंग विंडो आहे. एकदम सुटसुटीत आहे. कोणताही युजर, तुमचा स्टाफ इझिली आपलं बिअर शॉपीसाठी किंवा वाईन स्टोअरसाठी हे सॉफ्टवेअर वापरू शकतो. सेव्ह बटनला क्लिक केलं, इझिली सिंगल क्लिकवर आपलं बिल सेव्ह होतं. इथे येस म्हणायचं आहे, प्रिंट पाहिजे असेल तर. असा परफेक्ट बिल फॉर्मॅट भेटेल तुम्हाला थर्मल प्रिंटरचा 3 इंच POSसाठी. ओके, याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतील. कस्टमरचं नाव वगैरे, मोबाईल नंबर वगैरे पाहिजे असेल ते पण तुम्ही घेऊ शकता. इथे वरती आपले शॉपीचे डिटेल्स येतील, इथे प्रॉडक्ट डिटेल्स येतील. ओके, आणि खाली टोटल किती डिस्काउंट वगैरे दिलं असेल ते पण ऑटोमॅटिक तुमचं लेस होऊन येईल. हे बघा, एवढं टोटल झालं होतं. डिस्काउंट ₹5 दिलं. 5,890 फायनल बिल झाले. आणि एक गंमत म्हणजे याच्यामध्ये सर बघा, आपला जर तुमचा जो UPI आयडी असतो त्याच्यावर आपल्या सॉफ्टवेअरला लिंक करता येतो. तेवढ्याच अमाऊंट, जेवढी अमाऊंट आलेली आहे तेवढ्याच अमाऊंटचा QR कोड पण लगेच सॉफ्टवेअर जनरेट करतो आणि हा QR कोड तुमच्या बिलावर प्रिंट होऊन येतो. कस्टमर त्याच बिलावरच्याच QR कोड स्कॅन करून तेवढ्याच अमाउंटमध्ये तुम्हाला UPIला पेमेंट करू शकते. म्हणजे कस्टमरला अमाउंट टाकत बसायची गरज नाही. डायरेक्ट QR कोड स्कॅन करायचा. हीच बिलाची टोटल अमाउंट ऑटोमॅटिक तिथे QRला पिक होते आणि तेवढी अमाउंट तुम्हाला कस्टमर विदिन सेकंडमध्ये पे करू शकतो. आणि तुमचा टाईम पण वाचतो. कस्टमरला मॅन्युअल QR कोड देत बसायची गरज नाही, काउंटरवर फिरवत बसायची गरज नाही. डायरेक्ट कस्टमरला बिल द्यायचं. त्या बिलावरचाच QR कोड स्कॅन करून कस्टमर तुम्हाला पे करू शकतो सर. तसे ॲडव्हान्स लेव्हलचं सॉफ्टवेअर आहे आणि वापरण्यास एकदम ईझी आणि सोपं आहे सर. ओके, इथून तुम्ही प्रिंट दिलात ते प्रिंट येणार. WhatsApp पण सेंड करू शकता. कस्टमरला जर WhatsAppला पाहिजे असेल तर WhatsAppला पण बिल आपल्या सॉफ्टवेअरमधून सेंड करू शकता सर. प्रिंट पाहिजे तर प्रिंट दिलात की प्रिंट देणार. ओके, इथे क्लोज करतो मी आता. ओके, आता सपोज तुम्ही प्रिव्हियस बिल बघायचं असेल, तर मी इथल्या इथून मागे येऊन तुम्ही अगोदरचं बिल बघू शकता. पुन्हा प्रिंट देऊ शकता, अपडेट करू शकता. ओके, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला WhatsAppची पण फॅसिलिटी आहे सर. तुम्ही कस्टमरला डायरेक्ट WhatsApp पण बिलं सेंड करू शकता सर. ओके सर, असं हे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे. तुमच्या ह्याचं ए टू झेड ट्रेनिंग वगैरे आहे ते आमच्याकडून तुम्हाला दिलं जाईल सर. तुम्हाला, तुमच्या स्टाफला. एकदा पुन्हा आपण सेल बिल बघूया. कंट्रोल C किंवा डायरेक्ट करून येऊ शकता. इथे तुम्ही ह्या विंडोवर तुम्हाला ऑलरेडी दिवसभरात जेवढी बिलं बनवली आहेत, ते इथे सगळे तुम्हाला इथे सिंगल क्लिकवर भेटत जातात. ओके सर, ह्याच बिलिंग विंडोच्या सुरुवातीलाच
तुम्ही तुमचा दिवसाचं टोटल बिल किती झाले ते पण इथे तुम्हाला समजतात. टोटल सेल किती झाला तो पण तुम्हाला सिंगल क्लिकवर समजतो. जीपे मध्ये किती किंवा कॅश मध्ये किती याची पण सेटलमेंट करू शकतो. ते पण मी आता तुम्हाला एक बिलला ऍड करून दाखवतो. ते मल्टी मोड पेमेंट सिस्टीम कशी यूज करू शकता. ओके, बॅक डेटेड बिल असेल तर इथे टू अँड फ्रॉम मध्ये तुम्ही डेट टाकून मागची बिल पण बॅक डेटेड किंवा मागच्या दिवसाची पण बिल बघू शकता. डे टू डे सगळे दिवसाची इथेच तुम्हाला बिल दिसतात. कोणते बिल ओपन करायचं आहे तर डबल क्लिक करून तुम्ही ओपन पण करू शकता, प्रिंट करू शकता, अपडेट करू शकता. ओके, मॉडिफाय करू शकता. याच्यामध्ये तुम्ही युजर वाईज बाउंडेशन पण सेट करता येतात सर. म्हणजे एखाद्या युजरला राईट्स आहेत ते मॉडिफिकेशनचे किंवा डिलीटचे जर द्यायचे नसेल तर तसं पण करता येतं. युजर वाईज याची सेटिंग करता येते सर. ओके, ॲडमिनचा वेगळा, ऑपरेटरचा वेगळा, स्टाफचा वेगळा, असे वेगवेगळं तुमचं करू शकतो सेटअप. जेणेकरून पूर्ण पूर्ण कंट्रोल हा तुमचा बिझनेस ओनरचा पूर्ण कंट्रोल राहतो बिझनेसवर, सॉफ्टवेअरवर. कोणतेही मिसमॅच होत नाही किंवा कोणतेही चुकीचं गोष्ट याच्यामध्ये घडत नाही. ओके, बाकी तुम्ही डे वाईज सगळे डिस्काउंट किती दिलं आपण टोटल बिलावर ते पण तुम्हाला समजतं. दिवसभरात टोटल डिस्काउंट किती दिलं ते पण समजतं. ओके, आता आपण तुम्हाला नवीन बिल क्रिएट करायचं असेल, नवीनला क्लिक करायची की आपली पी विंडो येते. ओके, इथे कस्टमर नंबर वगैरे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर डायरेक्ट आपलं कर्सर बारकोड किंवा आयटमला येतं. इथे तुम्ही एंटर मारून प्रोडक्ट मॅन्युअली पण सर्च करून घेऊ शकता. ओके, जो प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे सिलेक्ट करायचं, एंटर मारायचं, क्वांटिटी टाकायची. असं तुम्ही मॅन्युअली पण बनवू शकता. तुम्हाला जर बारकोड चालत नसेल किंवा बारकोडिंग वाईज बिलिंग करायचं नसेल, फक्त मॅन्युअली करायचं असेल तर मॅन्युअली पण करू शकता आपल्या याच्यामध्ये. ओके, इथे हे आता मी एक मॅन्युअली ऍड केलं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. हे डायरेक्ट कॅशमध्ये केलं, सेटल, प्रिंट पाहिजे प्रिंट दिली, कॅन्सल केलं. ओके, इथून तुम्ही आता नेक्स्ट आता आपण प्रॉपर बारकोड वाईज बिल एक बनवूया. ओके, प्रोडक्ट फक्त स्कॅन करायचं सर. ओके, प्रोडक्ट ऑटोमॅटिक तुमचे बिल याच्यामध्ये लोड होत जातील. बॉटल फक्त पकडायची, स्कॅन करायची सर. ओके, बारकोड स्कॅनर मधून इथे बघा, इथे एमआरपी क्वांटिटी किती किती याचे दोन क्वांटिटी एक एक सगळे तुम्ही ऍड करत गेले. आता इथे 4150 बिल झाले बघा सर. ओके, डिस्काउंट असेल तर तुम्ही देऊ शकता. सपोज मी 50 रुपये डिस्काउंट देतो, ओळखीची पार्टी आहे माझी. ओके, 4100 झालेलं आहे बिल. आता तुम्हाला हे सपोज त्याने 2000 रुपये कॅश दिले, वरचे जीपे केले, तर इथे तुम्ही ह्या प्लस बटनला क्लिक करायचं सर. ओके, कॅश मध्ये किती दिले, सपोज त्याने 2000 रुपये दिले. ओके, आणि नंतर मला सॉरी कॅश अमाऊंटला डायरेक्ट असेल तर तुम्ही ई वॉलेट वगैरे डायरेक्ट म्हणजे पुरे जर अमाऊंट केले तर डायरेक्ट ई वॉलेट गेला तर इथे अमाऊंट बघा, ही अमाऊंट डायरेक्ट ई वॉलेटला आली, कॅशला आली तर कॅशला. पूर्ण अमाऊंट पे असेल तर इथे तुम्ही क्लिक करायची. त्याप्रमाणे तुमची अमाऊंट ऑटोमॅटिक तिथे शिफ्ट होणार. ओके, बघितलं तर ई वॉलेट म्हणजे जीपे, यूपीआय वगैरे. कार्ड असेल तर कार्ड पेमेंट. आता मला अर्धे अर्धे दिले, तुम्ही इथे 2000 रुपये इथे टाकणार. ओके, इथे पेंडिंग राहिले तुमचे काय असेल ते आपण इथे घेणार. जीपो मध्ये आपण टाकूया 2100. ओके, अशी आपण सेटल केलेली आहे. ओके, 2000 रुपये कॅश आणि 2100 रुपये जीपे. बस इथे ओके बटनला सेटल करायची की हे तुमचं बिल सेव्ह झालं सर. आणि सेव्ह बटनला सेटल झालं आणि सेव्ह बटनला इथे क्लिक करायची, मग बिल तुमचं सेव्ह झालं. तर दिवसभरात तुमचं जेवढं काय ट्रान्झॅक्शन झालेलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला दिवसाचा हिशोब भेटतो सर. जीपे मध्ये किती आले, कॅश किती आले याची, आणि टोटल सेल किती झाले याची पण हिस्ट्री भेटते. इथे बघा सर, हे परफेक्ट आपलं बिल फॉर्मॅट आहे. वरती आपले शॉपीचे डिटेल्स येतील, कस्टमर डिटेल्स येतील. खाली प्रोडक्ट वाईज, ब्रँड वाईज किती क्वांटिटी काय असेल त्याचे डिटेल्स येतील. आणि खाली तुमचा परफेक्ट क्यू आर कोड, ग्रँड टोटल वगैरे सगळं प्रिंट होऊन येईल. क्यू आर कोड तुम्हाला कुठे पाहिजे त्या ठिकाणी आपण हा सेट करू शकतो. याच्यामध्ये एकदम बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे सर, तुम्हाला क्यू आर कोडचा तुमचा युपीआय आय डी जो आहे ह्याचा शॉपचा, तो डायरेक्ट आपल्या सॉफ्टवेअरला लिंक करता येतो. जेणेकरून काय होतं की जेवढ्या अमाऊंटचं बिल बनलंय तेवढ्याचाच क्यू आर कोड इथे जनरेट होतो, आणि कस्टमर हा क्यू आर कोड डायरेक्ट मोबाईलवर आपल्या जीपेला स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करतो. आणि कस्टमरला तिथे हे अमाऊंट, बिल अमाऊंट, टोटल अमाऊंट टाकत बसायची गरज नाही. सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तिथे जनरेट करते तेवढ्याच अमाऊंटचा क्यू आर कोड. आणि तुम्हाला कस्टमरला पण डायरेक्ट तो स्कॅन करून डायरेक्ट पे करता येतो. याच्यामुळे कस्टमरला मॅन्युअली अमाऊंट टाकत बसायची गरज नाही, आणि त्यामुळे पुरी अमाऊंट तुम्हाला रिसीव्ह होते क्यू आर कोडला.
असं हे ॲडव्हान्स लेवलचं सॉफ्टवेअर आहे. ही आपली बिलिंग विंडो आहे. एकदम इझी आणि युजर फ्रेंडली आहे सर. कोणताही युजर, तुमचा स्टाफ, ऑपरेटर इझी हे सॉफ्टवेअर आपलं बिलिंग शॉप, सॉरी तुमच्या वाईन शॉपसाठी किंवा बिअर शॉपसाठी वापरू शकतो. रिटेल होलसेलसाठी दोन्हीला चालतं आपलं हे. आणि फास्ट बिलिंगसाठी, फास्ट काउंटरसाठी, कारण बिअर शॉपी किंवा वाईन स्टोअरमध्ये कमी वेळेत फटाफट लोकांना रिलीज करायचं असतं. त्यामुळे तुम्ही फास्टमध्ये बिलिंग करू शकता. मल्टिपल कस्टमर हँडल करू शकता. ओके. इथून तुम्ही बॅक डेटेड बिल वगैरे बघू शकता. मागे जाऊन किती नंबरचं कोणत्या कस्टमरचं होतं ते. ओके. असं हे सॉफ्टवेअर, याचं पूर्ण ए टू झेड ट्रेनिंग वगैरे आपल्याकडून तुम्हाला दिलं जाईल. मेन म्हणजे याचा पर्पज असा बनवला की इझिली आम्ही कस्टमरला इझी आणि फास्ट सॉफ्टवेअर एक प्रोव्हाइड करू, जेणेकरून कस्टमरचं फटाफट काम होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर ए टू झेड सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिले आहेत. सेल आहेत, परचेस आहेत, ए टू झेड आहेत. ओके. इथे तुम्हाला स्टॉक रिपोर्ट वगैरे दिसतो. आता डेली सेल वगैरे बघायचं आहे तर तुम्ही इथे पी-ओ-एस मध्ये डायरेक्ट बघू शकता. इथे पण तुम्हाला दिसतं टोटल दिवसभरात बिलं किती झाले. तर प्रत्येक बिल वाईज कार्डवर कशामध्ये अमाऊंट आले ते पण तुम्हाला दिसते. ओके. त्याच्यानंतर इथे खालीच तुम्हाला दिसतं कार्ड अमाऊंट, ई वॉलेट वगैरे काय असेल त्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसणार. ओके सर. इथून तुम्ही त्यानंतर परचेस आला तर इथून परचेस मधून आपण नवीन तुमची ऑर्डर आहे ती परचेस इथून ऍड करू शकतो. म्हणजे टीपी आले ते इथून तुम्ही ऍड करायची सर. त्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. परचेसला यायचं, एंटर मारायचं. इथे जो कोण तुमचा सप्लायर आहे तर इथे सप्लाय करायचा, सिलेक्ट करायचा. ओके. सपोज मी एक ट्रेडर्स ऍड केला संभारकी. ओके. इथे त्याचं बाकी डिटेल्स वगैरे भरायचे. ओके. बाकी व्हॅट, जी-एस-टी काय असेल त्याप्रमाणे सगळं आपलं ॲड करू शकतो. ओके. आणि त्याच्या प्लस टी-सी-एस, हमाली वगैरे सगळं या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ॲड करू शकता सर. टी-सी-एसचे चार्जेस असतात 2% 1% काय असेल त्याप्रमाणे. प्लस काय हमालीचे चार्जेस असेल ते पण आपण टाकू शकतो. ओके. इथे आलो की इथे बॉटल वाईज तुम्ही प्रोडक्ट फक्त स्कॅन करायचा. प्रोडक्ट ऑटोमॅटिक तुमच्या परचेस बिलात लोड जाईल. त्याची किती क्वांटिटी आल्या ते टाकायचा. परचेस रेट काय असेल तो टाकायचा. बस ऍड हो करत जायचं. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट आला तो स्कॅन करायचा. त्याचे किती बॉक्स आले, किती क्वांटिटी आले, बॉटल वाईज सगळं भरायचं सर. ओके. कारण आपले रिटेल असेल तर बॉटल वाईज विक्री होते. बॉटल वाईज तुम्ही भरत जायचं. किती बॉक्स आले, किती केस आले त्याप्रमाणे. इथे परचेस मध्ये पण तुम्ही बारकोड वाईज याची एंट्री मारू शकता सर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. म्हणजे तुमचं काम पण फास्ट होतं. ओके. वेळ पण वाचतो सर. फक्त प्रोडक्ट स्कॅन करायचा, तोच प्रोडक्ट तुमच्या परचेस बिलात ऍड होईल. फक्त रेट टाकायचे. बाकी तुम्हाला जर कसले हमाली किंवा ऍडिशनल टॅक्स किंवा तुम्हाला टी-सी-एस, इथे पॅकिंग अँड फॉरवर्डिंग पण आहे. प्लस तुम्हाला टी-सी-एस आहे बघा इथे दिलेलं आहे सर. टी-सी-एस चे चार्जेस असतील तर टी-सी-एस पण तुम्ही 1% ऍड करू शकता सर. 1% असेल, 2% असेल, किती तुमच्या 2% असेल तर 2% पण लावू शकता. 2% प्रमाणे एवढे, 1% चे 1%. तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही टी-सी-एस किंवा डिस्काउंट काय असेल ते ऍड करू शकता सर. ओके. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कसले चार्जेस असेल, हमाली असेल, लेबर असेल, सगळ्या गोष्टी आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. वापरायला एकदम इझी आणि सोपं सॉफ्टवेअर आहे सर. तुम्हाला एकदा याचं 4 दिवसाचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं की तुम्ही इझिली पूर्ण हे सॉफ्टवेअर आपलं शिकू शकता सर. काही कस्टमर आमचे 2 दिवसात हे सॉफ्टवेअर पूर्ण शिकतात. याच्यामध्ये तुमचं सेल, परचेस, स्टॉक, इन्व्हेंटरी, आयटम क्रिएशन एकदम सोपं बनवलेलं आहे. ओके सर. हे झालं आपलं परचेस बिल. इथे याप्रमाणे तुमचं परफेक्ट, तुमचं हे काय म्हणतात ते, परफेक्ट परचेस बिल मॅच होणार अमाऊंट टू अमाऊंट. आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह केलात की आपलं परचेस बिल सेव्ह झालं. तेवढा स्टॉक आपल्या स्टॉक मध्ये ऍड होणार. स्टॉक रिपोर्ट मध्ये आला तिथे स्टॉक बघितलं तर तुम्ही परफेक्ट तुमचा प्रोडक्ट वाईज परफेक्ट इथे स्टॉक तुम्हाला भेटून जातो सर. ब्रँड वाईज स्टॉक किती, ओपनिंग क्वांटिटी किती होती त्याची व्हॅल्यू, इन म्हणजे आपण परचेस किती केली. ओके. त्याच्यानंतर आउट म्हणजे सेल किती केला आणि क्लोजिंग स्टॉक किती राहिला, याचा परफेक्ट तुम्हाला रिपोर्टिंग बोर्ड आपल्या सॉफ्टवेअर मध्ये भेटेल सर. इथून तुम्ही हे प्रिंट करू शकता. ओके. एक्सेल पीडीएफ मध्ये तुम्ही हे आपलं रजिस्टर आहे, स्टॉक रजिस्टर, स्टॉक रिपोर्ट तुम्ही एक्सेल मध्ये किंवा पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करून घेऊ शकता. व्हॉट्सअपला पाठवू शकता, मेलला पाठवू शकता, किंवा तुम्हाला डायरेक्ट प्रिंट पाहिजे असेल तर सॉफ्टवेअर मधून तुम्ही A4 वर प्रिंट पण देऊ शकता. ओके सर. हे बघा परफेक्ट रजिस्टर आपल्या याच्यामध्ये येतं सर हे. ओके. पीडीएफ पाहिजे तर इथून पीडीएफ पण बनवू शकता. असं हे परफेक्ट आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे.
मेन म्हणजे कोणत्याही कस्टमरची वाईन शॉपची किंवा बिअर शॉपी मालकाची रिक्वायरमेंट आपला स्टॉक मॅच झाला पाहिजे, ज्याने डेली सेलचा वगैरे रिपोर्ट भेटला पाहिजे आणि स्टॉक रजिस्टर आपल्याला परफेक्ट भेटला पाहिजे. हे स्टॉक रजिस्टर हे आपण तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे परफेक्ट बनवलेलं आहे बघा. हे स्टॉक रजिस्टर तुम्ही तुमच्या रजिस्टर मेंटेनन्ससाठी पण यूज करू शकता. परफेक्ट आहे. दिवसभरात डे टू डे तुम्हाला जो काही स्टॉक रिपोर्ट आहे इथे तुम्ही फक्त डेट टाकायची. कोणत्या दिवसापासून कोणत्या तारखेचं पाहिजे. तुम्हाला सपोज आजच्या तारखेचं असेल तर आजच्या डेटप्रमाणे तुम्ही फक्त डेट टाकायची. त्याप्रमाणे तुम्हाला परफेक्ट हे आहे स्टॉक रजिस्टर तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला परफेक्ट स्टॉक रजिस्टर भेटून जाईल. आजच्या दिवसाचा तुम्हाला स्टॉक रजिस्टर बघायचा इथे परफेक्ट ब्रँड वाईज येईल बघा. ओपनिंग स्टॉक किती होता, परचेस किती केला, कोणत्या प्रोडक्टचा, नंतर आउट म्हणजे सेल किती झाला, किती बॉटल झाल्या, क्लोजिंग स्टॉक माझ्याकडे किती आहे आणि क्लोजिंगची व्हॅल्यू पण किती आहे. ओके, असं परफेक्ट त्याचं टोटल व्हॅल्युएशन वगैरे टोटल बॉटल किती आहेत, काय आहे सगळं तुम्हाला इथेच भेटतं. हा रिपोर्ट तुम्ही इथून प्रिंट करू शकता. हा प्रोडक्ट रिपोर्ट तुम्ही स्टॉक रिपोर्ट तुम्ही ग्रुप वाईज कंपनी वाईज पण सर्च करू शकता. पर्टिक्युलर ब्रँड वाईज बघायचा आहे किंवा पर्टिक्युलर बॉटलचाच बघायचा आहे, बिअरचाच बघायचा, वाईनचा बघायचा आहे किंवा विस्कीचा बघायचा, असं कंपनी वाईज ग्रुप वाईज पण तुम्ही स्टॉक रिपोर्ट बघू शकता सर. ही पण फॅसिलिटी सॉफ्टवेअरमध्ये आहे. ते कसं करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी आमच्याकडून तुम्हाला शिकवल्या जातील. ओके. आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही प्रिंटला जाऊन तुम्ही हा स्टॉक रिपोर्ट तुम्ही एक्सेलमध्ये पाहिजे तर इथून एक्सपोर्ट पण करू शकता, इथून पाहिजे तर प्रिंट देऊ शकता. हे बघा इथे हा जो आयकॉन आहे इथून तुम्ही एक्सपोर्ट करून पण करू शकता. ओके, प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण देऊ शकता डायरेक्ट सर. ओके, अशा प्रकारे हा तुमचा परफेक्ट क्लोजिंग रिपोर्ट आपल्याकडे टुडे सेल परचेस क्लोजिंग रिपोर्ट आपल्याकडे स्टॉक रिपोर्ट भेटून जाईल. ओके सर, त्याच्यानंतर स्टॉक रिलेटेड जेवढे रिपोर्ट आहेत, स्टॉक स्टेटस बघायचा आहे, स्टॉक समरी बघायचा आहे, आयटम वाईज सेल काढायचा आहे, स्टॉकचं व्हॅल्युएशन काढायचं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जाईल. ओके. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये बाकी सगळे सेल, पी-ओ-एस, सेल ऑर्डर, परचेस बिल, पेमेंट, क्विक रेसिप्ट, एखाद्या आपल्या सप्लायर आहे त्याला आपण पेमेंट केलं त्याची एंट्री कशी मारायची ते पण इथे तुम्ही बघू शकता. त्याची पण तुम्हाला दाखवतो. सपोज आपण एक आता संभारगीचं एक बिल बनवलं होतं. ओके, त्याचे लेजर इथून तुम्ही बघू शकता. ओके, इथे आता आपण आलो, इथे संभारगी टाईप केलं ते बघा संभारगी ट्रेडर्सचं हे आता एवढं बिल आहे बघा 84,000. ओके, सपोज आज त्याला आपण 50,000 पेमेंट केलं, मग तुम्ही यायचं इथे क्विक पेमेंट्समध्ये. ओके, एंटर मारायचं. इथे कोणतं कसं दिलं बँक वगैरे तुमचं ऍड पण करू शकता. आता सपोज मी कॅशमध्ये दाखवतो. कॅशमध्ये सपोज आपण संभारगीला इथे सर्च केलं संभारगी, त्याचा बॅलन्स पण समोर दिसतोय बघा. इथे वरती पण दिसतोय बघा. सपोज आज 50,000 रुपये आपण त्याला पेमेंट केलं. बस एंटर एंटर मारत यायचं, सेव्ह करायचं. बस. डे टू डे जेवढं ज्यावेळी आपण आपल्या सप्लायरला पेमेंट कराल इथून क्विक पेमेंट मधून त्याची एंट्री मारायची की त्याचं रेकॉर्ड ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर मध्ये मेंटेन होतं. इथे आलो, इथे संभागी सर्च केलं की इथे बॅलन्स बघा फक्त 34,840 राहिला. याला एंटर मारून तुम्ही त्याचं पूर्ण लेजर पण बघू शकता सर. ओके, ओपनिंग बॅलन्स का झिरो जसा ओपनिंग म्हणजे मागील बाकी काय असली टाकलेली तर ती पण कॅरी फॉरवर्ड होत जाते. प्लस परचेस बिल मारलं आपण 84,000चं, नंतर रिसिप्ट पेमेंटची दिली आपण 50,000ची आणि क्लोजिंग त्याचं एवढं राहिला. इथून त्याचा पाहिजे तर तुम्ही प्रॉपर आयटम वाईज त्याचं लेजर पण तुम्ही प्रिंट करू शकता सर. ओके, इथे प्रिंटला गेला तर इथे परफेक्ट प्रिंट पीडीएफ एक्सेल पण करू शकता आणि इथे तुम्ही व्ह्यू त्याचं लेजर काढू शकता. कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट कोणते प्रोडक्ट होते, किती अमाऊंटचं बिल होतं, कधी पेमेंट केलं, किती बॅलन्स राहिला, याचं परफेक्ट लेजर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन होतं. हे लेजर तुम्ही तुमच्या सप्लायर बरोबर शेअर करून तुमचे जे काय फायनान्शियल इयरचे ट्रान्झॅक्शन आहे ते क्रॉस चेक करू शकता सर. वर्षभराचं, 6 महिन्याचं, 3 महिन्याचं कसं पाहिजे त्याच्याप्रमाणे हे लेजर तुम्ही काढू शकता सर. असं हे परिपूर्ण असं सॉफ्टवेअर आहे तुमच्या लिकर शॉप, वाईन शॉप, बिअर शॉप किंवा कोणत्याही अदर ट्रेडसाठी कोणताही तुमचा वेगळा बिझनेस आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला हे बिझनेस ERP सॉफ्टवेअर कस्टमाइज करून दिलं जाईल. वापरायला एकदम आणि सोपं आणि सुटसुटीत सॉफ्टवेअर आहे. ए टू झेड सगळे फीचर्स याच्यामध्ये आहेत. ईमेल, SMS, व्हॉट्सअप हे ॲडव्हान्स लेव्हलची पण फॅसिलिटी आहे. क्लाउड बॅकअपची फॅसिलिटी आहे आणि वापरणंच एकदम सोपं आहे सर. आयटम पार्ट तुम्ही बघितलं तिथे आयटम्समध्ये आला तर तुम्हाला सगळे प्रोडक्टचे आयटम दिसतात. ओके, बारकोड वगैरे इथे सगळे त्याचा MRP किती, ओपनिंग स्टॉक आपण किती भरलेला तो पण इथे समजतो. नवीन ॲड करण्यासाठी इथे सिंगल नवीन बटनला क्लिक करून तुम्ही इथून प्रोडक्ट आयटम लिस्ट ॲड करू शकता प्रोडक्टमध्ये. आणि सपोज एखादा प्रोडक्ट तुम्हाला एडिट करायचा आहे, चेंज करायचा आहे, मॉडिफाय करायचं आहे, इथे सिंगल क्लिकवर तुम्ही सिलेक्ट करून डबल क्लिक करा, इथल्या इथे तुम्ही प्रोडक्ट
एडिट किंवा मॉडिफाय करू शकता. जसं आता इथे बघा सर, इथे प्रोडक्टचं नाव टाकलंय. बाकी तुमचं काय व्हॅट वगैरे काय असेल तर इथून तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. 22% जी वगैरे किंवा सॉरी व्हॅट वगैरे असेल तर तुम्ही इथून ॲड पण करू शकता. बाकी इथे कोणत्या कंपनी ग्रुप, नंतर कॅटेगरी वगैरे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर त्याची सेल प्राइस किती, एम-आर-पी किती, सगळ्या गोष्टी टाकू शकता. ओके. जे आपण परचेस रेट, सेल प्राइस वगैरे टाकू त्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस तुमचं मार्जिन पण याच्यामध्ये मेंटेन होतं. ओके. ते पण तुम्हाला डेली रिपोर्ट, डेली समरी भेटून जाईल. इथे तुम्हाला तुमचा जो ओपनिंग स्टॉक इथे टाकायचा आणि इथे बारकोड असतो. बारकोड असतो. इथे बारकोड स्कॅनरने बॉटलवरचा बारकोड इथे स्कॅन करायचा, की ऑटोमॅटिक तुमचा तो इथे अपडेट होतो आणि अपडेट बटनला किंवा सेव्ह बटनला क्लिक करायची. तर त्या बारकोड वाईज आपण डायरेक्ट इथून बिलिंग करू शकतो सर. ओके. इथून तुम्ही आयटम मास्टर क्रिएट करू शकता. आयटम मास्टर कसे क्रिएट करायचे ते पण आमच्याकडून तुम्हाला ट्रेनिंग भेटेल, किंवा तुमचे ब्रँड असतील तर तुम्ही एक्सेलमध्ये जर काढून दिलं तर एक्सेलमधून डायरेक्ट तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये अपडेट पण करून दिले जातील फ्रीमध्ये आपल्याकडून. ओके. मग स्टॉक वगैरे पण सगळं तुम्हाला भरून दिला जाईल. ओके. असं हे आपलं युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे सर. रिपोर्ट्समध्ये सगळे ए टू झेड तुम्हाला सगळे रिपोर्ट्स भेटून जातील. सेल समरी वगैरे सगळ्यापासून इथे बिल वाईज तुम्ही प्रॉफिट पण तुमचं काढू शकता. ओके. डेली तुम्हाला किती प्रॉफिट झालं ते पण समजतं. बाकी डेली समरीमध्ये तुम्हाला जेवढे रिपोर्ट लागतात सगळ्या गोष्टी आपल्याकडे भेटून जातील सर. बाकी आयटम वाईज सेल, कंपनी वाईज सेल हे पण तुम्ही काढू शकता. ग्रुप वाईज सेल पण काढू शकता. ओके. बाकी पी-ओ-एस रजिस्टर पण आहे आपल्याकडे. युजर वाईज बिलिंग करू शकता. ओके. डेट वाईज रिपोर्ट काढू शकता. डेट वाईज प्रॉफिट अँड लॉस बघू शकता. ओके सर. बाकी जेवढे तुम्हाला याच्यामध्ये रिपोर्ट्स लागतील ते सगळे रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. वापरायला एकदम सोपं सॉफ्टवेअर आहे. आणि सगळे जेवढे मेन म्हणजे वाईन शॉप, लिकर शॉपसाठी स्टॉक रिपोर्ट लागतो तो आपल्याकडे अवेलेबल आहे. हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या रजिस्टरला किंवा याला तुमच्या एक्साइज याला पण देऊ शकता. तुम्ही कन्फर्म करू शकता. असा रिपोर्ट आपल्याकडे निघतो. हा तुम्हाला सांगू शकता. इथे डे टू डे तुम्हाला जो दिवसाचा डेट टाका. इथे फक्त तुम्ही टाकायचा. बस एंटर एंटर मारत आलात की त्या दिवसाचा रिपोर्ट आपला जनरेट होतो. आणि इझिली हे तुम्ही एक्सेलमध्ये, पी-डी-एफमध्ये तुम्ही जनरेट करून घेऊ शकता आणि हा रिपोर्ट तुमच्या रेकॉर्डला ह्याला लावू शकता. ओके. इथे एक्सेलला क्लिक केलं, इथे तुमची फाईल सेव्ह होते याच्यामध्ये आणि इथे ओपन पण होते आणि तुम्ही पुन्हा एकदा पाहिजे तर सेव्ह ॲज करून घेऊ शकता सर. जसं हे आपलं वाईन शॉप, लिकर शॉप किंवा तुमचं रिटेल होलसेलसाठी बिअर शॉपी असेल, फास्ट बिलिंगसाठी, काउंटर बिलिंगसाठी हे आपलं सॉफ्टवेअर आहे सर. ओके. फटाफट तुम्ही बिलिंग करू शकता. ओके. आणि मेन म्हणजे कोणताही तुमचा जो स्टाफ असेल ते सॉफ्टवेअर इझिली 1-2 दिवसात शिकू शकतो सर. फक्त डेली बिलिंगसाठी इथे पी-ओ-एस द्यायचं, फक्त प्रोडक्ट स्कॅन करत जायचे त्याने. हे ऑटोमॅटिक तुमचं हे बघा, ह्या स्क्रीनवर त्याला सिंगल किती आता किती लोड केलं, किती अमाउंट झाले बिल इथे सिंगल क्लिकवर समजतं सर. इथे खाली बघितलं तर तुमचं अमाउंट दिसते तुम्हाला, ऑटोमॅटिक दिसत राहते. इथे किती प्रोडक्ट, किती क्वांटिटी ॲड केलं ते दिसतं बघा. एकदम इझी आणि सोपी बिलिंग विंडो आम्ही बनवली आहे. जेणेकरून आपले जे शॉपकीपर आहेत, त्यांचा स्टाफ आहे, ते इझिली आपलं बिलिंग करतील. कोणते प्रोडक्ट आहेत इथे सिलेक्ट करायचा. ओके. इथे टोटल बिल किती झालं कस्टमरला सांगायचं. इथेच तुम्ही सेटलमेंट करू शकता. नको असल्यास प्रोडक्ट सिंगल क्लिकवर सिलेक्ट करायचा आणि कीबोर्डवरून डिलीट बटनने डिलीट करायचा. बस सेव्ह बटन म्हटलं की डायरेक्ट आपलं बिल सेव्ह होतं. तुम्हाला पाहिजे तर प्रिंट करू शकता, नको असेल तर कॅन्सल करू शकता. कॅन्सल म्हटलात की लगेच तिथेच विंडो येते. तुम्ही इथून डायरेक्ट स्कॅन करत जाऊ शकता सर प्रोडक्ट. ओके. असं हे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. ओके. तुम्हाला याचा लाईव्ह डेमो पाहिजे असेल, इन्स्टॉल करून डेमो पाहिजे असेल, तर तुम्ही आम्हाला कॉल करा ह्या नंबरवर. आम्ही तुम्हाला सेटअप फ्रीमध्ये इन्स्टॉल करून देऊ. तुम्ही 4 दिवस, 5 दिवस हे सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यामध्ये सिस्टममध्ये, कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये वापरून बघू शकता, यूज करून बघू शकता. तुमच्या काही शंका किंवा अजून काही तुम्हाला ऑप्शन समजत नसेल, तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल या संदर्भात, तर कधी आम्हाला कॉल करा. सगळी ए टू झेड माहिती तुम्हाला दिली जाईल आणि फ्रीमध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल. किंवा तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं तर तुम्ही ना पण आमच्या वेबसाईटवर जाऊन oursoftware.in ला जाऊन हे सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड बघू शकता सर. ओके सर. ओके सर. हे बघा, ही आपली वेबसाईट आहे oursoftware.in. इथे तुम्ही Google Chromeवर सर्च करा. ही आपली वेबसाईट येईल. इथे सर्व प्रकारचे आमचे सॉफ्टवेअर दिलेले आहेत बघा. ओके. ए टू झेड सगळ्या ट्रेडसाठी एकदम इझी आणि सोपी सोपी सॉफ्टवेअर आम्ही याच्यामध्ये बनवलेले आहेत. ओके. याच्यामध्ये बघा, बिझनेस सी-आर-पी हे आपलं
सगळ्या ट्रेडसाठी वाईन शॉप, लिकर शॉपसाठी चालणारं हे सॉफ्टवेअर आहे. हे तुम्ही डाउनलोड करा, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा आणि तुम्हाला जर काही समजत नसेल तर आम्हाला फोन करा. फ्रीमध्ये आम्ही तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून याचं ट्रेनिंग देऊ सर. ओके सर, धन्यवाद. थँक सो मच.